नमस्कार आणि वेलकम आरटेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। सर्व शिक्षक, पर्यवेक्षक आणि बीएलओ बंधूंनो, बीएलओ ॲप संदर्भामधील हा आजचा व्हिडिओ असून या ठिकाणी तुमचं जर बीएलओ ॲप जे काही असेल तर त्याला अपडेट करून घ्या, कारण आता नवीन बीएलओ ॲप जे आहे तर ते अपडेट झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करू शकतो। मी अपडेट केलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याला ओपन करतो। या ठिकाणी आपल्याला बरेचसे बदल बघायला भेटणार आहे। मी आता माझ्या नवीन पद्धतीने थोडासा इंटरफेस सुद्धा चेंज झालेला आहे त्याचा। मी नवीन पद्धतीने मी लॉग इन करतो। आता या ठिकाणी मी लॉग इन केलेलं आहे। आता सुरुवातीला बीएलओचा जो काही फोटो आहे तर तो येत नव्हता। आता या ठिकाणी बीएलओचा फोटो, डिटेल, असेंब्लीचं नाव, त्यानंतर पार्ट नंबर ऑटोमॅटिक येतोय। फक्त या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागायचं की आपला पार्ट सुद्धा सिलेक्ट करावा लागायचा, सगळ्या गोष्टीला अनुमती देऊन सबमिट करावं लागायचं। आता डायरेक्ट लॉग इन होते, याला सबमिट करतोय मी। सबमिट केल्यानंतर सगळ्या काही गोष्टी जे काही तुमचं जे काही डिव्हाइस आहे, मोबाईल आहे, तो त्याचं कसा कम्पॅबिलिटी आहे त्याचा सपोर्ट कसा करतो, काय कुठल्या गोष्टी आहेत त्याच्या, तर या ठिकाणी ते दाखवतं। या ठिकाणी मी याला सबमिट केल्यानंतर आता मात्र आतील सर्व इंटरफेस चेंज झालेला आहे। यावरती 3 डॉट जे आहे तर या ठिकाणी काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही इथं बघू शकता। परंतु याच्यामध्ये आता आपण बघू शकतो की आता आपले आलेले फॉर्म कुठं आहेत आपले, त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी बघतोय की आता याच्यामध्ये अपडेट काही गोष्टी आहेत, फॅसिलिटीज आहेत, जेंडर स्टॅटिस्टिक्स, फॉर्म स्टॅटिस्टिक, फॅसिलिटी, फील्ड व्हेरिफिकेशन, फॉर्म्स, S2H सर्वे, त्यानंतर आपण बघू शकतो बीएलओ रजिस्टर, चेक नोटिफिकेशन, DSC डेमोग्राफिक सिमिलरिटी, त्यानंतर PSC, त्याच्यानंतर बुक कॉल। आता या ठिकाणी कॉलला करू शकतो, याला कुठलाही या ठिकाणी आपल्याला जर कॉल केला तर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून मे बी पॉसिबिलिटीज आहे की दिसू शकतं। मॅपिंग ऑफ इलेक्ट्रल विथ प्रिव्हियस SIR, आता या ठिकाणी मॅप इलेक्टर विथ प्रिव्हियस SIR हे अपडेट झालेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मॅपिंगचे टॅब आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी आपण कसं मॅप करणार आहोत तर ते आपण नंतर बघणार आहोत। तुर्तास या नवीन ॲपमध्ये काय काय झालेलं आहे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत। आता याच्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत की आता आपल्याला ह्या ॲपवर काम कसं करायचं। ॲपवर काम करत असताना तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपल्याला आलेले अर्ज, आता या ठिकाणी फॉर्म स्टॅटिस्टिकला मी क्लिक केल्यानंतर आपल्याला मागील लेस दॅन 7 डेज आणि मोर दॅन 7 डेज किती अर्ज आले या ठिकाणी आपल्याला फॉर्म स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला बघायला भेटतात। परंतु आपल्याला आता आलेल्या रिक्वेस्ट किती आहे किंवा आपले मतदार कुठे आहेत, कुठं बघायचं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो। त्यानंतर फॅसिलिटीजमध्ये आपल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, आपल्या पोलिंग स्टेशनचे फोटो वगैरे अपडेट जे काही गोष्टी करायच्यात तर या ठिकाणी आपण ते टाकू शकतो। त्याच्यानंतर आपण काही अद्ययावतीकरण करायचं असेल तर करू शकता। या ठिकाणी फोटो आता मात्र दिसत नाही आहे पोलिंग स्टेशनचा, तर मे बी पॉसिबिलिटीज त्याला अपडेट करावं लागतं की काय माहिती। यू कॅन नॉट अपलोड फोटो मोर दॅन 4 ओके या ठिकाणी दाखवत आहे। परंतु आता या ठिकाणी आपण बघणार आहोत आपल्याला जे फॉर्म्स आहेत तर फॉर्म आपल्याला या आपल्या ॲपमधून भरता येतात, फॉर्म 6 पासून ते फॉर्म 8 पर्यंत। त्यानंतर आपण फॉर्म भरलेला असेल किंवा संबंधितांनी जर फॉर्म भरलेला असेल तर त्याचं ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस सगळ्यात खाली आपल्याला ते बघता येतं। तर त्याचा रेफरन्स ॲड्रेस टाकून आपण याला या ठिकाणी बघू शकतो। त्यानंतर आहे जेंडर स्टॅटिस्टिक, याला मात्र क्लिक करणार आहेत। आपला मेन इंटरफेस आणि डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होतो पहिल्यासारखा। यामध्ये ओपन झाल्यानंतर आपण टोटल इलेक्टर जे आहे तर याला आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला मात्र क्लिक केल्यानंतर आपली पूर्ण यादी दिसते आणि या यादीमध्ये आपण सगळी यादी आपली बघू शकतो। अशा पद्धतीचा हा इंटरफेस आहे। यामध्ये आपल्याला या गोष्टी बदल झालेले दिसतात। S2H हे सर्वे आपण केलेलं आहे, तो ॲक्टिवेट नाही आहे सध्या। फील्ड व्हेरिफिकेशन जे आहे तर या ठिकाणी आपण काही फील्ड व्हेरिफिकेशन केलं तर त्या संदर्भामधलं येतं। बीएलओ रजिस्टर याच्यामध्ये डिसेबल आहे सध्या आणि या बाकीच्या गोष्टी नंतर अद्ययावत आहे। महत्त्वाचं आहे या ठिकाणी इंटरफेस चेंज झालेला आहे। याच्यामध्ये आपल्याला कसं काम करायचं आहे, आपले अर्ज आपल्याला यादी लिस्ट या ठिकाणी बघता येईल। त्यानंतर आपण बघू शकतो की आपले जे अर्ज आहेत तर ते याच्यामध्ये आपण कुठून बघायचे, कुठं अर्ज आलेले तर ते पण आपण बघू शकतो। आणि त्यानंतर आपल्याला या फॉर्म स्टॅटिस्टिक्समध्येच आपल्याला हे सगळे काही गोष्टी दिसणार आहेत। यामध्ये माझ्याकडे कुठलाही फॉर्म पेंडिंग नाही आहे,
आणि त्यानंतर आलेले फॉर्म जे आहे तर फील्ड व्हेरिफिकेशनचे या ठिकाणी टोटल लिस्ट काही नाही आहे, व्हेरीफाईड माझे ऑलरेडी आता या ठिकाणी अपडेट झाल्यामुळे मागील दाखवत नाही आहे, परंतु या ठिकाणी आपण फील्ड व्हेरिफिकेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला ते डाटा दिसणार आहे. तर या संदर्भामधला आजचा व्हिडिओ आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.